नमस्कार, मी आहे सविता पवार आणि हा प्लॅटफॉर्म आहे ओनली रिॲलिटी, मनात आलेले विचार आणि ते पण खरे. तर आजचा मुद्दा आहे लोकसंख्या वाढीचे कारण काय. मला असं वाटतं की लोकसंख्या वाढीला मूळ कारण म्हणजे सरकारच नसेल. या पाठीमागचं कारण हे की जर एखाद्या जोडप्याला एखादी पहिली मुलगी आहे तर दुसऱ्यांदा जेव्हा एखादी महिला प्रेग्नेंट राहते तर तिला चेकिंग करण्याची सरकारनं परमिशन द्यावी. कारण दुसऱ्यांदा जर मुलगी झाली तर परत अजून ती महिला प्रेग्नेंट होईल, परत तिसऱ्यांदा मुलगी झाली तर चौथ्या असं लोकसंख्या वाढीसाठी हे मूळ एक कारण आहे. तर सरकारनं जर पहिली एक मुलगी असेल तर दुसऱ्यांदा जेव्हा मूल होईल तेव्हा चेकिंग करण्याची परमिशन द्यावी. कारण प्रत्येकांनाच असं वाटतं की आणि असं वाटतं म्हणजे ही खरी गोष्ट आहे. प्रत्येकांनाच एक मुलगा हवा असतो. घराच्या वंशाला दिवा बोलतात. तर मुलगा हा पाहिजेच. आणि मी असं म्हणत नाही की मुलगी नको आहे. एक मुलगी आणि एक मुलगा बस झालं. जर तुम्ही परमिशन सरकारला माझं हे सजेशन आहे की जर तुम्ही परमिशन नाही दिली चेकिंगसाठी दुसऱ्यांदा तर मुलींची ही संख्या आता मुलांची संख्या जशी वाढली तशी परत मुलींची संख्या जास्त होईल आणि मुलांची संख्या कमी होईल. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकसंख्या आटोक्यात यावी, लोकसंख्या वाढीला आळा बसावा, तर हम दो हमारे दो ही गोष्ट खरी करायची असेल तर ज्यांना पहिल्यांदा एक मुलगी आहे तर दुसऱ्यांदा त्यांना चेकिंग करण्याची परमिशन द्यावी. हे माझं मनापासून हे सरकारला सांगणं आहे, हे माझं सजेशन आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट खरी आहे आणि जनतेला पण माझा हा प्रश्न आहे, जर ही गोष्ट खरी असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता की बाबा ही गोष्ट खरी आहे की सरकारनं परमिशन द्यायला हवी. तर खरंच मला वाटतं की जर परमिशन दिली तर लोकसंख्या आटोक्यात येईल आणि ही गोष्ट पण सिद्ध होईल. हम दो हमारे दो. थँक यू सो मच. लव यू गाईज.